विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची. लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर. अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये. श्रोते हो, नमस्कार. माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये. मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते. विज्ञान प्रसाराअंतर्गत आपण करणार आहोत क्रमशः वाचन. पुस्तकाचं नाव आहे ओवी गाऊ विज्ञानाची. SRTM युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. खरं तर ओवीबद्ध रचनेतून विज्ञानाचा अंतरंग उलगडणारा हा साक्षेपी ग्रंथच आहे. ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत सर CV रामन यांच्याविषयी. त्यांचा कार्यकाळ होता इसवी सन 1888 ते इसवी सन 1970. श्रोते हो, रामन यांचं नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. नोबेल पारितोषिक विजेते भारतीय शास्त्रज्ञ रामन यांच्या कामाच्या स्मृतिप्रित्यर्थच 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. सुरुवातीला ऐकूयात काही ओव्या. रामन यांचे जीवन ठरे भारताचे यशोगान. संशोधनी मग्न राहुनी मार्ग त्यांनी दाविला. बुद्धीचे तेज दाविले अधिकाऱ्यांना स्तिमित केले. परिसंशोधनी मन रमले सत्वधन अभेरिले. उपकरणांची कमतरता परिबुद्धीची विशालता. ते सर CV रामन केले. रामन परिणामांचे प्रतिपादन. दाविले तरंग लांबीचे संकोचन. आधी माहित नव्हते जे. नोबेल पारितोषिकाची सांगता त्यान्वये सिद्ध झाली. नागरिकत्व नाही सोडले संशोधनही इथेच केले. नोबेलचे मानकरी झाले असती ते एकमेव. भारताचे भूषण भारत भूवर केले संशोधन. भारतीयांचा अभिमान जगन्मान्य जे झाले. पारतंत्र्याच्या काळात संशोधनाविषय भारतीयांसाठी नाही हे जणू काही अधोरेखितच केले गेले. नंतरच्या काळात भारतातील तरुण काही प्रमाणात उच्च शिक्षित होऊ लागले. मुख्यतः कोलकाता, मुंबई, चेन्नई या ठिकाणी जी विद्यापीठे सुरू झाली त्यामध्ये अनेक भारतीय तरुण सहभागी झाले. परंतु या तरुणांपुढे नोकरीबाबत अनेक समस्या होत्या. विज्ञान विषयामध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण होऊनही त्यांना विज्ञान विषयात आणि विशेषतः संशोधन क्षेत्रात संशोधकांच्या जागा उपलब्ध नव्हत्या. त्यांना केवळ सहाय्यक पदावरच नेमले जाई. त्यामुळे संशोधन करणे ही त्यांच्यासाठी दुरापास्त गोष्ट होती. विशेषतः कोलकात्यामध्ये अनेक तरुणांनी विज्ञान विषयात उच्च शिक्षण घेऊनही त्यांना नाईलाजाने वकिली व्यवसाय करणे भाग पडत होते. असे असूनही या तरुणांची विज्ञान विषयाकडील ओढ अजिबात कमी होत नव्हती. त्यांच्या मनात असणाऱ्या या आंतरिक सुप्त इच्छेमुळेच पुढील पिढीतील तरुणांना विज्ञान विषयातील संशोधनाच्या संधी कशा निर्माण होतील यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. कोलकाता येथील महेंद्रलाल सरकार यांनी इंडियन असोसिएशन फॉर कल्टिवेशन ऑफ सायन्स या संस्थेची उभारणी केली. स्वतःकडील पैसे खर्च करून त्यांनी मोठी इमारत बांधली आणि त्यामध्ये संशोधनासाठी लागणारी अद्ययावत उपकरणे उपलब्ध करून दिली. प्रयोगशाळा तयार झाली तरी दुर्दैवाने संशोधन करण्यासाठी कोणताही युवक पुढे येत नव्हता. कोलकात्यामध्ये अशी परिस्थिती असताना चेन्नईमध्ये रामन यांनी विज्ञान विषयात नैपुण्य दाखवून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. संशोधनासाठी इंग्लंडला जाण्याचा पर्याय त्यांच्यापुढे उपलब्ध होता.
परंतु प्रकृतीच्या कारणामुळे डॉक्टरांनी त्यांना इंग्लंडला न जाण्याचा सल्ला दिला. त्या अगोदरच इंग्लंडमधील प्रतिकूल हवामानामुळे प्रसिद्ध गणिती रामानुजन यांचा अकाली मृत्यू झाला होता. त्यामुळे रामन यांनी नाईलाजाने इंडियन फायनान्स सर्व्हिसची स्पर्धा परीक्षा दिली. त्यात उत्तीर्ण होऊन त्यांनी असिस्टंट अकाउंट जनरल हे पद स्वीकारले. सुदैवाने त्यांची पहिली नेमणूक कोलकाता येथेच झाली. रामन यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत असतानाच स्वतंत्रपणे संशोधन करून लंडन येथील प्रसिद्ध नियतकालिकात शोधनिबंध प्रसिद्ध केला होता. अर्थ खात्यात नोकरी करत असतानाही त्यांची संशोधनाची ओढ कमी झाली नव्हती. त्यामुळे बो बाजार स्ट्रीट येथील इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्स या संस्थेचा नामफलक पाहून त्यांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झाले. रामन यांनी या संस्थेत प्रवेश केला त्यावेळी तिथे फक्त आशुबाबू नावाचे सहाय्यक उपस्थित होते. उपकरणांचा उपयोग अनेक महिने न केल्यामुळे त्यावर धूळ साचली होती. रामन यांना ती उपकरणे बघून खजिना सापडल्याचा आनंद झाला. त्यांनी महेंद्रलाल सरकार यांच्याकडे तिथे संशोधन करण्याची परवानगी मागितली. रामन यांची संशोधन करण्याची इच्छा पाहून महेंद्रलाल सरकार यांना खूपच आनंद झाला. परंतु मोठ्या अधिकार पदावर कार्यरत असताना रामन यांना संशोधन करण्यासाठी वेळ कसा मिळणार याबाबत त्यांच्या मनामध्ये शंका होती. पण रामन यांच्या मनामधील संशोधनाबद्दलची ओढ एवढी तीव्र होती की त्यांनी आपल्या कार्यालयीन कामामध्ये प्रावीण्य तर दाखवलेच, शिवाय सकाळी आणि कार्यालयीन वेळेनंतर सतत संशोधन करून आपले शोधनिबंध आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध केले. त्याही पुढे जाऊन त्यांनी पूर्ण वेळ संशोधन करता यावे यासाठी चांगल्या पगाराची नोकरी सोडून अर्ध्या पगारावर कोलकाता विद्यापीठात प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली. कोलकाता विद्यापीठात उपलब्ध असणारी उपकरणे अगदीच तुटपुंजी अशी होती. रामन यांनी उपकरणे बनवण्याच्या जुन्या बाजारात मिळणाऱ्या वस्तूंचा उपयोग केला. जुन्या बाजारात युद्धसामग्री, जहाजे किंवा कारखान्यांमधील वापरून टिकाऊ झालेल्या उपकरणांचे सुटे भाग उपलब्ध होत असत. रामन हे स्वतः जुन्या बाजारात जाऊन अशा घटकांचा शोध घेत असत. रामन यांनी प्रकाशविषयक संशोधनामध्ये आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवली होती. केवळ 200 रुपये किंमत असलेल्या उपकरणाच्या सहाय्याने त्यांनी जो शोध लावला त्यामुळे त्यांना नोबेल पारितोषिक प्राप्त झाले. रामन यांचा भर उपकरणांपेक्षा आपल्या बुद्धीच्या उपयोगावर अधिक होता. ज्यावेळी एक विद्यार्थी त्यांच्याकडे असणारे उपकरण हे कमी दर्जाचे आहे अशी तक्रार घेऊन आला त्यावेळी त्यांनी त्याला त्या उपकरणावर स्वतःचे डोके वापरून ते उच्च दर्जाचे बनवण्याचा सल्ला दिला. लंडनहून येताना बोटीवरून त्यांनी आकाश आणि समुद्र यांचे निरीक्षण केले. आकाश निळे का दिसते याविषयीचे प्रतिपादन लॉर्ड रॅले यांनी केले होते. मात्र समुद्राच्या पाण्याचा रंग निळा का असतो याविषयी मात्र समाजामध्ये असणारा समज चुकीचा होता. आकाशाच्या प्रतिबिंबामुळे समुद्राच्या पाण्याला रंग प्राप्त होतो अशी सर्वसाधारण धारणा होती. मात्र रामन यांनी ही धारणा चुकीची आहे हे दाखवून दिले. प्रकाशाचे पाण्यामुळे होणारे विकिरण हे समुद्राच्या पाण्याला रंग प्राप्त होण्यास कारणीभूत आहे असा सिद्धांत त्यांनी मांडला आणि तो ग्राह्य धरला गेला. सर सी.व्ही. रामन यांनी प्रकाशाविषयीचे आपले प्रयोग पुढे चालू ठेवले. त्यांनी त्यासाठी खास उपकरण बनवले. शिवाय अतिसूक्ष्म तीव्रतेच्या प्रकाशाचे अवलोकन करता यावे यासाठी अंधार असणारा एक बोगदा तयार केला. त्या काळी तंत्रज्ञानाची प्रगती झाली नसल्यामुळे अतिसूक्ष्म तीव्रतेचा प्रकाश ग्रहण करणारे ग्राहक उपलब्ध नव्हते. बेन्झीन या पदार्थाच्या द्रवावर टाकलेल्या प्रकाशाच्या तरंग लांबीमध्ये बदल होतो याचे अवलोकन त्यांनी आपल्या दृष्टीच्या साहाय्याने केले. प्रथमच पदार्थावर टाकलेल्या प्रकाशाच्या तरंग लांबीमध्ये घट होते हे दिसून आले. हाच परिणाम आता रामन परिणाम म्हणून प्रसिद्ध आहे. या त्यांच्या शोधामुळे रेणूंच्या गुणधर्माचा अभ्यास करण्याचा मार्ग खुला झाला. आज 80 वर्षांनंतरही रामन परिणामांचे महत्त्व कमी झाले नाही. आज लेझर किरणांचा वापर करून रामन परिणाम मिळवण्याचे तंत्र विकसित झाले आहे.
श्रोतेहो, ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकलत सर C.V. रामन यांच्याविषयी. ओवी गायन आणि माहितीचं सादरीकरण केलं होतं डॉक्टर दीप्ती सिधये यांनी. धन्यवाद.